हे बघ श्याम, आज जर का घरून आपल्या लग्नाची परवानगी काढली नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. हे बरं झालं, तुला भेटणारही नाही. हे पण चांगलं झालं. आपले संबंध संपले. हे वाईट झालं. मग डॅडी सांगतील त्या स्थळाच्या वेळात माळ घालून मी मोकळी होणार. दिस इज मात्र टू मच. अरे वा, ड्रेस नवीन घेतला वाटतं. तुला सगळी चेष्टाच वाटते. माझंच चुकलं, उगाच तुझी मनधरणी करत बसले. सगळे पुरुष मेले इथून तिथून सारखेच. हो दृष्ट हो कसाई हो असं म्हणायचं का तुला? हो. नको म्हणूस. गेली 150 वर्ष मी हा डायलॉग ऐकतोय. रडू नको ग. रडणाऱ्यांची कशी समजूत काढावी ना मला माहितीच नाही, कारण या घरात माझी कोणी समजूतच काढली नाही. हा, तुला काय हवं? कमरेतला अशीच समजूत काढतात आमच्या घरात. आई शपथ. नको. तुझ्या आई वडिलांची परवानगी आजच्या आज. बोंबला का? काय झालं? काय झालं नाही का? काय होईल या कल्पनेला भीती वाटायला लागली. भीती वाटते? प्रेम करताना नाही वाटली भीती? त्याला आई वडील कुठे होते? आता मोठी पंचायत उभी आहे ना, ती बघते. श्याम, तू काय करायचं ठरवलंय? कशाचं ग? डोंबलाचं माझ्या. डोंबलाचं नाही, डोक्याचं म्हणावं. तुझं शुद्ध लगेच मला घ्यायला हवा. ठीक आहे, इथं भेटलात वर आणखी भेटू नका. वर चालले? हो. माझं एक पार्सल द्यायचं. ठीक आहे, काढीन मी माझ्या वडिलांची परवानगी ही. मग ते तुझ्या आईला समजावून सांगते. बोंबला, माझी आई काय प्रकार आहे तुला माहित नाही. तिला घडवायला ब्रह्मदेवाला ओव्हर टाइम करावा लागला होता. एखाद्या सर्कस वाल्याने तिला पाहिलं ना, लगेच रिंग मास्टर म्हणून घेऊन जातील. सगळे प्राणी जागच्या जागी ठार.